आज वार्ड नंबर 2 में एनसीपी के उम्मीदवार मोहसिन खान और उनके पैनल द्वारा अब तक की सबसे बड़ी रैली का आयोजन किया गया। इस भव्य रैली के साथ साथ जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन भी किया गया, जिसमें लोहा कंधार विधानसभा क्षेत्र के विधायक प्रताप राव पाटिल चिकलीकर विशेष रूप से मौजूद रहे। रैली की शुरुआत तारोड़ा इलाके से हुई, जो आगे बढ़ते हुए आसरा नगर, चेतन नगर सहित पूरे क्षेत्र में जन समर्थन का संदेश देती नजर आई। रैली के दौरान बड़ी संख्या में स्थानीय नागरिकों ने हिस्सा लिया और जोश के साथ उम्मीदवार को समर्थन दिया। वार्ड नंबर 2 में निकली ये रैली आने वाले चुनावों में सियासी समीकरण बदलने का संकेत मानी जा रही है। सभा क्रमांक 2च्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। येताना प्रभाग क्रमांक 5च्या कार्यालयाचे उद्घाटन झालं आणि आता आपण बघितलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसला प्रतिसाद मिळतो आहे। विरोधकाच्या पायाखालची वाळू आता घसरत चाललेली आहे आणि ते स्वतःला फार मोठं समजत आहेत। ते प्रत्येक ठिकाणी सांगायला लागलेत की सगळे मिळून माझ्यावर टीका करतात। आम्हाला टीका करायला कोणावरही वेळ नाही। चोराला चोर म्हणलं तर कोणाला वाईट वाटत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे। नांदेड महानगरपालिका क्षेत्रातल्या सगळ्या जागा बिल्डरच्या घशात कोणी घातल्या त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। आपोआप टीका करायचं कमी होईल। आम्ही टीका करत नाही। आम्ही विकासावर मत मागणारी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहोत, परंतु गेल्या 25 वर्षात 30 वर्षात जे काही दिवे लावले ते समोर आहेत। जाहीरनाम्यामध्ये आपण बघितलं राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा आम्ही उभा केला होय, मग कोणी केला? काँग्रेसने केला का भाजपने केला? एखादा व्यक्ती दुसऱ्या पक्षात गेल्यामुळं तो पक्षापेक्षा मोठं दाखवण्याचा जो हा प्रयत्न आहे ती भारतीय जनता पक्षाची मंडळी ओळखून आहे। नांदेडची भाजप ही प्रायव्हेट लिमिटेड भाजप झालेली आहे, त्याच्यामुळं त्यांना लोक कंटाळलेत म्हणून त्यांची ती नेहमीची चाल आहे की भावनिक व्हायचं, माझ्यावर टीका करायलेत। आम्हाला वेळ नाही आहे कोणावर टीका करायला। आम्ही टीका करणार नाही, पण वास्तव लोकांच्या समोर आलं पाहिजे ही आमची भूमिका आहे। आदरणीय अजितदादा पवारांच्या नेतृत्वात, आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वात नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल असा आम्हाला आत्मविश्वास आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते अशोक चव्हाणच्या नेतृत्वात नांदेडचा विकास झाला असे भाषणात। देवेंद्र फडणवीस साहेबांचं जर पूर्ण भाषण ऐकलं तर ते म्हणाले की 70 वर्षामध्ये डासाचं जे साम्राज्य झालं आहे नांदेडमध्ये ते पण दूर करायचे आहे। मग याचं क्रेडिट हे अशोक चव्हाणांनी घेतलं पाहिजे ना, आणि हे मुख्यमंत्रीच म्हणालेत। त्याच्यामुळे डासमुक्त नांदेड करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री महोदयाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन राष्ट्रवादी कांग्रेस प्रयत्न करेगी। सर एक आखिरी सवाल, मुस्लिम जो माइनॉरिटीज के जो वार्ड है वहाँ पर राष्ट्रवादी की बढ़ती हुई मकबूलियत को देखते हुए कल असद अवीसी ने राष्ट्रवादी के ऊपर टिप्पणी की कि वो भी सब बीजेपी से मिले हुए हैं, उनके साथ मत दीजिए, ऐसे आरोप लगा रहे हैं। कौन आरोप लगा रहा है मुझे पता नहीं है, मगर हम प्रभाग क्रमांक 12 में और 15 में रात में गए थे। हमारी सभा भी बहुत बड़ी हो गई। हम किसकी बी टीम नहीं है, हम किसको खड़े नहीं करना चाहते हैं। हमारी पार्टी सेकुलर है, सेकुलर पार्टी के नाम पे लोग वोट दे रहे हैं। बीजेपी को जीतने का डर है, उसके लिए उन्होंने बी टीम खड़ी की है। अभी पूरी जनता जान करे। आम्ही ठरवू, पण आम्हाला असं वाटतं की आमच्या पक्षाचा महापौर झाला पाहिजे, त्याच्यामध्ये गैर काही नाही।